नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून अर्थातच मी आपली सुनीता लाटकर आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. आता गप्पा मारायला मी तशी 2-3 आठवड्यांनी येते आपल्याशी, कारण मध्यंतरी परीक्षा आणि आजारपण ह्याच्यामुळे मला आपल्याशी गप्पा मारायला वेळ झाला नव्हता. आता ह्या गप्पा मारण्यासाठी मी खूप आतुर होते की मला खूप मनापासून तुमच्याशी बोलायला यायचं होतं. कारण जे मी स्वामी प्रकट दिन ते पुण्यतिथी आणि पुण्यतिथी ते प्रकट दिन ह्याच्यासाठी जे मी लोकांना सांगितलं होतं की जप लिहा, तुम्ही एक नमस्कार करा, एका देवळात जा, याचा मला इतका प्रचंड प्रतिसाद आला की मी खूप खुश झाले, भारावून गेले. कारण शेकडो लोकांनी हा उपक्रम चालू केला आहे आणि त्याच्यातल्या खूपशा लोकांना त्याचे अनुभव पण आलेले आहेत. मला जे काय अनुभव आलेत ते तर मी आत्ता सांगणारच आहे. कारण माझी जी इच्छा होती की प्रत्येकाने आपापल्या परीने, आपापल्या मनाने आणि स्वतःच्या इच्छेने स्वामींची भक्ती करावी. आणि स्वामी म्हणजे प्रत्येकाचे स्वामी कोणीही असू शकतात. नॉट नेसेसरी की ते फक्त श्री स्वामी समर्थच असतील. कोणाचे गजानन महाराज, कोणाचे गोंदवलेकर महाराज, कोणाचे बाळेकुंद्री महाराज, कोणाच्या कलावती आई, कोणीही असू शकतील. हे जे सगळे परमपूज्य लोक आहेत त्यांचं नामस्मरण जे ते लोक लिहायला सुरुवात केली त्यांनी, त्याच्यामुळे प्रत्येक लोकांना खूप वेगवेगळे आणि छान अनुभव आलेत. खरं तर माझा हे नामस्मरण लिहायच्या मागचा उद्देश काय असेल आणि किती लोकांना हे आवडेल हे मला जेव्हा मी एपिसोड केला तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती. कारण ज्या वेळेला मी अशीच गप्पा मारायला तुमच्याशी बसले होते त्यावेळेला अचानक मला स्वामी प्रगट दिनासाठी काहीतरी उपक्रम कर असं मला स्वामींनीच बुद्धी दिली. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण ह्याचा सगळ्याचा प्रतिसाद पाहून आणि ज्या काही आत्तापर्यंतच्या लोकांशी मी बोललेली आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, हे सगळं पाहून मला इतका आनंद होतो आहे की मला असं म्हणायचं की अरे ह्या जगात किती छान लोक आहेत, किती हे जग चांगल्या लोकांनी भरलेलं आहे आणि किती हे लोक इनोसंट आहेत, किती छान आहेत. आणि कोण म्हणतं की हे जग वाईट आहे, कोण म्हणतं की माणुसकी राहिलेली नाही आहे. हे इतके जगाच्या कानाकोपऱ्यातनं मला इतके छान छान अनुभव आलेत आणि हे सगळे तुमच्याशी बोलायला मी आत्ता आलेली आहे. पहिलाच एक अनुभव मी सांगते की माझ्याकडे एकाने एक लहान मुलांनी लिहिलेला श्री स्वामी समर्थ पाठवलं. एका कागदावर त्यांनी 5 वेळेला लिहिलेलं होतं. मी विचारलं की हा किती वर्षाचा आहे, तर तो मुलगा 5 का 6 वर्षाचा होता. त्याच्यानंतर एक ज्या होत्या ते 81 वर्षाचे गृहस्थ होते. त्यांनी इतक्या सुंदर अक्षरात, ते स्वतः आर्किटेक्ट आहेत, त्यांनी इतक्या सुंदर अक्षरात श्री स्वामी समर्थ 21 वेळेला लिहिलं होतं. म्हणजे त्यांची बायको आजारी होती तरीही त्यांनी ते 21 वेळेला श्री स्वामी समर्थ लिहिलं होतं. म्हणजे अमेरिका म्हणू नका, इंग्लंड म्हणू नका, अबुधाबी म्हणू नका, सगळ्या जगातल्या सगळ्या देशातल्या लोकांनी मला त्यांचे लिहिलेले जे काय नामस्मरण लिहिलेले जे काय फोटो आहेत ते पाठवले, त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगितले. काही जण तर म्हणले की आम्ही त्या वेळेची वाट बघत असतो, कधी एकदा आम्ही एक ठरवलेली वेळ आहे त्या वेळेला आम्ही नामस्मरण लिहितोय असं वाटतं. म्हणजे काही मुलींनी ज्या 10वीच्या आत्ता परीक्षा देत होत्या त्या मुलींनी तर मला असं सांगितलं की 2 जुळ्या मुली होत्या, एकीला 93%, एकीला 94%. त्या मुली 9वीपासून मी सांगितलेला जप लिहित होत्या. त्याच्यानंतर तिने सांगितलं की आम्हाला 90+ची म्हणजे 91ची अपेक्षा होती, पण 91चे जे काय पुढचे पर्सेंटेज आम्हाला मिळाले ते स्वामींच्या कृपेने मिळाले. तर हे जे लोकांचे असे अनुभव मी ऐकत होते, मला खूप छान वाटतंय. जे माझं उद्देश होतं की प्रत्येकाने रोज एक नमस्कार करावा
आणि रोज एका देवळात जावं. तर हे हळूहळू लोकांना आवडतं आहे, लोकं खूप करत आहेत. अगदी परदेशातली लोकंसुद्धा हे करत आहेत. तर मला त्याच्यातनं मला खूप समाधान मिळते आणि मला खूप आनंद वाटतो आहे, की कुठली तरी एक गोष्ट जर आपण चांगली सांगितली, तर पुरी कायनात आपल्याबरोबर असते, आपल्याला साथ देत असते. तर हे करता करता आता प्रगट दिन ते पुण्यतिथी केलं, पुण्यतिथी ते प्रगट दिन. ह्या ह्याच्यात करताना माझा मेन उद्देश असा आहे, की तुमचा परमेश्वर तुम्हाला कनेक्ट करून द्यायचा. प्रत्येकाच्या मनात जो परमेश्वर असतो, त्या परमेश्वराशी तुम्हाला संवाद साधता यायला पाहिजे. तो संवाद साधण्यासाठी आधी पहिल्यांदी ज्या काही साध्या सोप्या सरळ पद्धती आहेत त्या करून जर संवाद साधता आला तर आपली पूर्वपुण्याईच आपण समजू. तर हा जो संवाद साधण्यासाठी आता काय करायला लागेल, तुम्हाला मी जे सांगितलं होतं की 21 वेळेला लिहा, 11 वेळेला लिहा, तर कुणी कुणी 108 वेळेलासुद्धा ते नामस्मरण लिहिलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या मनातले महाराजांचं नामस्मरण लिहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की थोडं वाढवा, म्हणजे अगदी 1 नंबरने वाढवा. तेही लोकांनी केलेलं आहे. हळूहळू ते 108 नंबर्सपर्यंत न्या. ज्यांनी 108 वेळेला लिहिलेलं आहे त्यांनी तेवढ्यावरच थांबा, त्यांनी जास्ती नाही लिहिलं तरी चालेल. जर इच्छा होत असेल तर त्यांनीही पुढे लिहावं. हे नामस्मरण लिहिताना तुम्ही जेव्हा एक वेळ ठेवाल, एक वेळ ठरवाल, त्यावेळेला नामस्मरण लिहिताना तुमच्या मनात काहीतरी विचार येतील, कोणाची तरी आठवण येईल किंवा एखादी गोष्ट घडणार आहे असं वाटेल तुम्हाला. तर ती गोष्ट तुम्ही ज्या तारखेला तुम्ही नामस्मरण लिहिताय त्या तारखेला तुमच्या मनातला तो भाव वरती लिहून ठेवा, की आज मला असं वाटलं, की आज मला वाटलं पाऊस पडेल. कुणी म्हणेल आज मला वाटलं की माझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाचा तरी फोन येईल. हे पण लिहून ठेवा. आणि हे जेव्हा तुम्ही लिहाल त्यावेळेला तुम्हाला तुमच्यातलीच पॉवर किती वाढती आहे, कशी वाढती आहे आणि किती दिवसांनी त्या गोष्टीची तुम्हाला अनुभूती येते आहे, हे तुमचा अभ्यास तुम्हालाच करता येईल. म्हणजेच तुमच्यातला आत्मा जो आहे, सूक्ष्म आत्मा, तो हळूहळू तुमच्याशी बोलायला लागेल. ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला खूप दिवस करावी लागेल. हे तुम्हाला खूप अनुभव सतत येतीलच असं नाही. एकदा आला म्हणजे फार काही आपण खूप काही मिळवलं असं पण नाही, किंवा एकदा आला आणि नंतर आलाच नाही तरीही असं समजायचं नाही की आता स्वामींनी आपली साथ सोडली आहे का? जे काय आपण करतोय स्वामींसाठी ते त्यांच्यापर्यंत पोचतंय का? तर हे सगळं पोचत असतं. नामस्मरण जे मी सांगते की रोज लिहा, एका वेळेला लिहा, तर ती आपल्याला आपणच दिलेली कमिटमेंट असते आणि ती कमिटमेंट आपण तोडली नाही पाहिजे शक्यतो. कारण तेवढाच वेळ आपल्याला मिळत असतो जो आपण परमेश्वराशी संवाद साधत असतो. ते नामस्मरण लिहिताना तुम्हाला आनंद होईल, दुःख होईल, सगळं होईल. पण काही वेळेला काही फायदा पण नाही होणार. काही वेळेला तुम्ही भरभर लिहाल कारण तुम्हाला पुढचं काम असेल, ऑफिसला जायचं असेल. पण परमेश्वराकडे एवढी ताकद असते की तुम्ही त्याचं कारण नसताना जरी नाव लिहिलंत, त्याचं नामस्मरण केलंत, तरीही तो तुम्हाला त्याच्या ऋणात ठेवत नाही. त्या नामस्मरणाचा कधी ना कधीतरी तो तुम्हाला आशीर्वाद देतोच, तो मिळतोच. कारण त्याच्याकडच्या पॉवरची आपल्याला कल्पनासुद्धा येणार नाही. तर ही जी रोजची त्याची पॉवर आहे, एकाच दिवशी 4-4 तास देवाच्या समोर बसून ती पॉवर मिळवण्यापेक्षा तुम्ही रोज थोडी ती पॉवर मिळवलीत तर तुम्हाला आयुष्यभर त्याचा उपयोग होईल. की जसं मी सांगते की एक नमस्कार, जो एक नमस्कार 2 वर्षाचं मूल पण करू शकतं आणि 91 इयर्सचा जे कोण वृद्ध सद्गृहस्थ असतील ते पण करू शकतात. आपण कितीही आजारी असो तरी पडल्यासुद्धा आपण एक नमस्कार करू शकतो. त्याच्यामुळे जो एक नमस्कार आहे तो परमेश्वराच्या नावाने करायला आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर ही सवय
प्रत्येकाने लावून घ्या. तुमचा देवावर विश्वास असू दे नसू देत, तरीही तुम्ही एक नमस्कार आकाशाला करा. तो नमस्कार आकाशाला केलेला तुमच्यापर्यंत उलटा येणारच आहे, तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी घेऊन येणारच आहे. ही जी जनरेशन आहे की वय वर्ष 25 ते वय वर्ष 35पर्यंतची ही सगळी मुलं आत्ता माझ्यासमोर बसलेली आहेत. तर ह्या लोकांचा माझ्या इतका देवावर भरोसा असतो का? तर ते स्वतःही सांगतात की नाही. कारण आजकालची जी जनरेशन आहे त्यांचा देवावर विश्वास नाही आहे, देव मानत नाहीत असं नाही आहे. त्यांना फक्त आपण पटवून द्यायला लागतं की देव आहे किंवा कसा आहे. तर ह्या सगळ्या लोकांना जर आपण कारण सांगितलं, कारण आजकाल त्यांना का ह्याचं उत्तर लागतं. आमची जनरेशन होती ती मागच्या पिढीने सांगितलं नमस्कार कर, आम्ही केला. पण जी पुढची जनरेशन आहे त्यांना का लागतं की का आम्ही नमस्कार करायचा, देव काय देतो, देवाला नमस्कार करून आम्हाला काय मिळणार आहे. तर हे जर त्यांना पटेल असं कारण सांगितलं तर ते नक्कीच देवाला नमस्कार करतील. माझं देवाला नमस्कार करा ह्या सांगण्यामागे एकच उद्देश आहे. तुम्ही देवाला नसेल नमस्कार करायचा तो करू नका, पण कुठेतरी नतमस्तक व्हा, कुठेतरी सरेंडर व्हा. तुम्ही रूपात देव मानत नसाल तर तुम्ही आकाशात देव माना, त्याला मान वाकवून नमस्कार करा. पण ही जी कुठेतरी सरेंडर व्हायची जी भावना आहे ती ह्या सगळ्या पिढीत आली तर जे मी सगळे प्रॉब्लेम्स बघितलेत की फ्रस्ट्रेशन आहे, लग्न मोडतायत, त्याच्यानंतर कोणाचं कोणाशी पटत नाही आहे, थोडी भांडणं झाली तर एकमेकांच्या अगदी जीवावर उठल्यासारखे सगळे लोक जात आहेत. तर इथं काय होतं आहे की माणसाची सत्सद विवेकबुद्धी कमी होत चालली आहे. आता सत्सद विवेकबुद्धी म्हणजे काय की श्रद्धा ठेवा, डोळसपणे मनापासून कोणाची तरी भक्ती करा, बुद्धीनी भक्ती करा. म्हणजे श्रद्धा आणि बुद्धीनी केलेली भक्ती म्हणजेच सत्सद विवेक बुद्धी. ही जर तुमची जागृत असेल तर तुम्ही समोरच्या माणसाच्या का, जसं तुम्हाला प्रत्येकाला ही गोष्ट मी का करायची ह्याची कारण मीमांसा लागते, तसंच समोरच्या माणसाने ही गोष्ट का केली असेल ह्याचाही विचार तुम्हाला करता यायला पाहिजे. कारण आजकालची ही जी जनरेशन आहे ही अत्यंत फास्ट आहे. त्यांचे जे विचार आहेत ते मला खरोखरी खूप आध्यात्मिक वाटतात. कारण त्यांच्यात डिटॅचमेंट आहे. जी डिटॅचमेंट आहे की नाही, काही वेळेला ते एकटे करतात, कुठल्याही गोष्टी ते एकटे करू शकतात. आमच्या पिढीला कायम मित्रमैत्रिणी लागायचे, पण ही पिढी आहे ती एकटी सोलो ट्रिपला जातील, सोलो त्यांना एकटं काही करायचं असतं आणि ते करतात. त्याच्यामुळे ती जी डिटॅचमेंट आहे तो आत्मविश्वास आहे, तो त्यांच्यातला उर्मटपणा नाही आहे, तो त्यांच्यात असलेला आत्मविश्वास आहे की आम्ही एकटे काहीही करू शकतो. आणि माझा हा दृढ विश्वास आहे, तुम्हाला जर परमेश्वर भेटायचा असेल तर तो तुम्हाला एकट्यातच भेटतो. त्याचा आशीर्वाद जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाच मिळतो आणि तो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गाईड करत असतो की तू इथं ये, इथं मी तुला भेटीन. तो परमेश्वर फक्त तुम्हाला ओळखता आला पाहिजे. त्या परमेश्वराला ओळखण्याआधी त्याचं पायापासून दर्शन घ्या, तर तुम्ही त्याच्या डोळ्यात बघून तो तुम्हाला ओळखता येईल. म्हणून प्रत्येक वेळेला आपण दर्शन घेतानासुद्धा आपण देवाच्या चरणांचं पहिलं दर्शन घेतो. नजरेने का होईना आपण पहिलं चरणांचं दर्शन घेतो, मग त्याच्या डोळ्याकडे बघतो. तर नतमस्तक व्हा. नतमस्तक होऊन कुठलाही अपमान होत नाही, उलट तुमच्यातला आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला तुमच्यातला परमेश्वर भेटण्याची ताकद तुमच्यात हळूहळू जागृत होते. आणि ज्या वेळेला तुम्हाला त्या ताकदीची गरज असते त्याच वेळेला ती ताकद तुम्हाला परमेश्वर देत असतो. विश्वास ठेवा, परमेश्वर खूप निर्मळ आहे, परमेश्वर खूप चांगला आहे आणि त्याच्यात प्रचंड ताकद आहे. त्याच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. आपण कोणीही नाही होत.
आपण शून्य आहोत हे जर रोज तुम्ही मानलं तर तुम्हाला भेटणारा प्रत्येक माणूस तुम्हाला कळेल की तो परमेश्वर आहे. पुढच्या वेळेला जेव्हा मी तुमच्याशी बोलीन त्यावेळेला तुम्ही माणसातला परमेश्वर कसा ओळखता येईल, कसा ओळखायचा ह्या संदर्भात आपण गप्पा मारू. पण तोपर्यंत प्रत्येकजण तुम्हाला जे अनुभव येतील, जे अनुभव तुम्हाला प्रत्येक वाटतील की हे असं घडू शकणार आहे असं मला वाटतं आहे, असं घडावं असं मला वाटतं आहे, ह्या सगळ्या जर गोष्टी घडल्या तर परमेश्वराची अनुभूती आहे ही तुम्हाला. परमेश्वर तुमचाच आहे, तो तुमच्याबरोबरच आहे आणि तो कुठल्याही एका व्यक्तीचा नाही आहे. त्याच्यात प्रत्येक परमेश्वराने प्रत्येक माणसात एकसारखी ताकद दिलेली आहे. ती ताकद ओळखण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं पाहिजे. ते भाग्य लाभण्यासाठी तुम्ही कुठेतरी सरेंडर व्हा. कुणाही ठिकाणी सरेंडर व्हा, कुठल्याही ठिकाणी कुणालाही सरेंडर व्हा, पण सरेंडर व्हा, नतमस्तक व्हा. परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्या मस्तकावर कायमच असेल, त्याचा हात तुमच्या डोक्यावर कायमच असेल. त्याच्यासाठी फक्त नतमस्तक होणं गरजेचं आहे. आता हे जर तुम्हाला कसं वाटलं आहे, काय वाटलं आहे, आवडलं असेल तर जरूर तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि ही जी माझी नवीन टीम आत्ता आहे की ज्यांच्यामुळे मी आज तुम्हाला भेटणार आहे, त्या टीमला सगळ्यांनी आशीर्वाद द्या. हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.